ओम साईराम. चला आता आपण अध्याय 2 भाग 2 सुरू करूया. येथे माझे काहीच नाही. साईनाथांची ही प्रेरणा आहे. ते जे जे काही वदवितात ते ते मी बोलतो. मी बोलतो असे म्हणणे हाही अहंकार आहे. साईबाबा स्वतःच सूत्रधार आहेत. तेच माझ्या वाचेला चालविणारे आहेत. तेव्हा मी बोलणारा कोण? मीपणा बाबांच्या चरणी अर्पण केला तर अमर्याद सुख लाभेल. अहंकार गेल्यावर सगळा संसार सुखाचा होऊन जातो. अशी वृत्ती उठल्यावर त्यासाठी संधी मिळाली, परंतु बाबांना विचारण्याचा धीर होत नव्हता. इतक्यात माधवराव मशिदीच्या पायरीवर आले आणि त्यांच्या कानावर मी ही गोष्ट घातली. त्यांनी लगेच तेथे दुसरे कोणी नाही असा प्रसंग साधून बाबांना विचारले, बाबा, हे अण्णासाहेब म्हणतात की आपली परवानगी असेल तर त्यांच्या बुद्धीप्रमाणे आपले चरित्र लिहावे असे त्यांच्या मनात आले आहे. त्यावर बाबा म्हणाले, मी तर केवळ भिकारी आहे. भिक्षेसाठी दारोदारी फिरतो आणि ओली कोरडी भाजी भाकरी खाऊन वेळ घालवितो. अशा माझ्या चरित्र कशाला? उगाच थट्टेला कारण होईल. मी मनात म्हणालो, असे म्हणू नका. या हिऱ्याला कोंदणात म्हणजेच रत्न बेसविण्याकरता केलेली जागा जडविला पाहिजे. असो, आपली आज्ञा असली आणि आपले सहाय्य असले की मी आपोआप लिहीन किंवा सर्व विघ्ने दूर करून आपले चरणच लिहून घेतील. संतांचे आशीर्वाद हीच ग्रंथरचनेची सुरुवात असते. आपल्या कृपादृष्टीशिवाय सुरळीतपणे लेखन होणे शक्य नाही. माझ्या मनातील विचार जाणून श्री साई समर्थांच्या कृपेचा उदय झाला आणि ते म्हणाले, तुझे मनोरथ पूर्ण होतील. मी लगेच त्यांच्या पायावर मस्तक ठेवले. बाबांनी मला उदीचा प्रसाद दिला आणि मस्तकावर आशीर्वादपूर्वक हात ठेवला. श्री साई बाबांना सर्व धर्मांचे संपूर्ण ज्ञान आहे आणि ते भक्तांचे संसार पाश तोडणारे आहेत. माधवरावांची प्रार्थना ऐकून त्यांना माझी दया आली आणि माझे अधीर मन शांत करण्यासाठी त्यांनी मला धीर देण्यास सुरुवात केली. माझ्या मनातील भावार्थ जाणून त्यांचे संमतीदर्शक शब्द शब्द निघू लागले. माझ्या कथा वार्ता व अनुभवांचा खराखुरा संग्रह करावा. त्यांची नोंद करून दप्तर ठेवणे चांगले. त्याला माझे पूर्ण सहाय्य आहे. तो म्हणजेच अण्णासाहेब दाभोळकर तर पहा केवळ निमित्त आहे. मीच माझे चरित्र लिहितो, माझी कथा मीच कथन करतो आणि माझी चरित्र लिहून घेण्याची इच्छा मीच पुरवितो. त्याने आपली अहंकाराची भावना दाबून टाकावी आणि माझ्या चरणी ती अर्पण करावी. व्यवहारात जो जसे वर्तन करतो त्याला मी पूर्णपणे सहाय्य करतो. ही कथाच काय, त्याच्या घरी मी सर्व प्रकारे राबतो. अहंकाराची भावना जेव्हा दबून जाते आणि तिचा ठाव ठिकाणाही उरत नाही, तेव्हा त्याच्या मीपणात मीच संचार करतो आणि माझ्याच हाताने मी लिहितो. अशा बुद्धीने श्रवण मनन किंवा लेखनाच्या निश्चयाने सुरुवात केली म्हणजे ज्याचे काम त्याच्याकडूनच पार पडले जाईल आणि याला केवळ निमित्त केले जाईल. दप्तर अवश्य आहे ठेवा. घरी दारी किंवा कुठेही असा वारंवार माझी आठवण ठेवा. जीवाला विश्रांती मिळेल. माझ्या कथा ऐकल्या, त्या दुसऱ्याला ऐकविल्या आणि त्यांचे चिंतन केले म्हणजे भगवंताच्या भक्तीचा उगम होईल आणि अविद्येचा हातोहात नाश होईल. ज्याची भक्ती श्रद्धायुक्त असते त्याचा मी सदा गुलाम असतो. इतरांना मी कधीही प्राप्त होत नाही याबद्दल शंका नसावी. खऱ्या श्रद्धेने या कथा ऐकल्या तर श्रोत्यांच्या मनात निष्ठा जागृत होईल आणि सहजगत्या स्वानुभव व स्वानंदाचा लाभ होऊन सुखाची दशा प्राप्त होईल. भक्ताला स्वतःच्या आत्म्याच्या रूपाचे ज्ञान होईल. जीव व शिव या दोघांनाही समाधान लाभेल. लक्षात न येणारे निर्गुण रूप ध्यानात येईल आणि दाट चैतन्य प्रकट होईल. असे या माझ्या कथेचे कौशल्य आहे. याहून आणखी काय पाहिजे? हेच श्रुतींचे म्हणजेच वेदांचे संपूर्ण ध्येय आहे आणि त्याच ध्येयाने भक्त संपन्न होईल. ज्याची वादावादी करण्याकडे प्रवृत्ती असते त्याच्या ठिकाणी अविद्या व माया समृद्धपणे असते. त्याला स्वहिताची शुद्धी नसते आणि त्याची बुद्धी सदा दुष्ट व नीच तर्क करणारी असते. त्याला अज्ञानाने वेढलेले असते आणि तो आत्मज्ञानाला पात्र नसतो. त्याला या पृथ्वीवरचे किंवा स्वर्गातलेही सुख नसते.
सदा सर्व ठिकाणी दुःखच असते आणि आपला मुद्दा सिद्ध करणे नको किंवा दुसऱ्याचा मुद्दा खोडून काढणे नको. दोन्ही पक्षांच्या मुद्द्यांचे सविस्तर निरूपण देखील नको. किती हे व्यर्थ कष्ट. नको पक्षद्वयात्मक विवरण म्हणजेच दोन्ही पक्षांच्या मुद्द्यांचे सविस्तर निरूपण देखील नको. हे शब्द ऐकले आणि पूर्वी श्रोत्यांना दिलेल्या वचनांची आठवण झाली. मागे पहिला अध्याय संपत आला असताना श्रोत्यांना मी आश्वासन दिले होते की बाबांनी माझे हेमाडपंत नाव कसे ठेवले याबद्दलची कथा सगळ्यांना आधी सांगेल. कथेमध्ये ही आडकथा ऐकल्यावर तिची योग्यता किंवा अयोग्यता निश्चित होईल आणि श्रोत्यांच्या जिज्ञासेची पूर्तता होईल. ही देखील साईंचीच प्रेरणा आहे. नंतर पूर्वीच्या अनुसंधानाने साई चरित्र सांगितले जाईल, म्हणून ही कथा श्रोत्यांना लक्ष देऊन ऐकावी. आता या साई लीला ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी भक्त हेमाडपंत विरचित असे जे आपण ऐकतो ते हे पंत कोण, अशी शंका श्रोत्यांच्या मनात सहज येईल. ती जिज्ञासा तृप्त करण्यासाठी या नामकरणाचा आरंभ कसा झाला ते आदरपूर्वक आपण ऐकावे. जन्मापासून मृत्यूपर्यंत देहासंबंधी 16 संस्कार म्हणजेच हिंदू धर्मातील काही आवश्यक विधी, ज्या उदाहरणार्थ गर्भाधान, सीमंतोन्नयन म्हणजे डोहाळे समारंभ, नामकरण म्हणजे मुलाचे नाव ठेवण्याचे संस्कार, उपनयन म्हणजे मुंज, विवाह, श्राद्ध वगैरे शास्त्रात सांगितले आहेत. त्यातला हा नामकरण विधी जो सगळ्यांच्या माहितीचाच आहे. श्रोत्यानो, त्यासंबंधी ही छोटीशी कहाणी ज्यात योग्य प्रसंगी हेमाडपंत नामकरण प्रकट होईल ती लक्ष देऊन ऐका. आधी हा लेखक खट्याळ आहे. जसा खट्याळ तसाच वाचाळ, तसाच टवाळ व कुटाळ सुद्धा आहे. ज्ञानाचं तर त्याला विटाळच म्हणजे स्पर्शच नाही. सद्गुरूचा महिमा ठाऊक नाही. साक्षात कुबुद्धी व कुतर्काची प्रतिमा. सदा स्वतःच्या शहाणपणाचा मोठेपणा व वादविवाद करण्यासाठी सदा तत्पर. अशा या पक्क्या वादनिष्ठाची प्रारब्ध रेषाच बलवान होती. म्हणून श्री साईंचे चरणकमल नशिबाने त्याच्या दृष्टीस पडले. भक्तश्रेष्ठ काकासाहेब दीक्षित व नानासाहेब चांदोरकर यांच्याशी ऋणानुबंध नसता तर हा लेखक शिर्डीला कसा गेला असता. काकासाहेबांनी आग्रह केला आणि शिर्डीला जाण्याचे पक्के ठरविले. परंतु मन अचानक फिरले आणि जायच्या दिवशीच बदलले. या लेखकाचा एक खास मित्र, ज्याला गुरुचा अनुग्रह प्राप्त झालेला होता व ज्याने आपल्या गुरुचा उपदेश संग्रहण केलेला होता, सहकुटुंब लोणावळ्यात असताना एक विचित्र प्रसंग घडला. त्याचा एकुलता एक पुत्र शरीराने धडधाकट व उत्तम गुणवान असून त्या शुद्ध हवेच्या ठिकाणी तापाने फणफणला. सगळे मानवी उपाय केले आणि दैवी दौरे उतारेही केले. अखेरीस आपल्या गुरुला आणून मुलाजवळ बसविले, तरी तो मुलगा मृत्युमुखी पडला. अशा प्रकारे कठीण प्रसंग पाहून त्या भयंकर संकटाचे निवारण करण्यासाठी मुलाजवळ गुरुला आणून बसवले ते सर्व फुकट गेले. असा हा संसार महाविचित्र आहे. कुणाचा पुत्र व कुणाचे कलत्र म्हणजेच पत्नी, प्राणी मात्राचे कर्म हे अनेक गोष्टी घडवून आणणारे एकच कारण असते. दैव कुठेही टाळता येत नसते. ही वाईट गोष्ट कानी पडल्यावर मनाला अतिशय खिन्नता आली आणि मनात विचार आला, गुरुचा हाच का उपयोग? एकुलता एक पुत्र देखील वाचविता येत नाही. प्रारब्ध कर्माचे वर्चस्व पाहून माझ्या मनातील साई दर्शनाबद्दलचा उत्साह मावळला आणि शिर्डीला जाण्याचा मोडता आला. शिर्डीला कशासाठी जायचे? माझ्या मित्राची काय स्थिती झाली? हाच का लाभ गुरुच्या संगतीचा? गुरु कर्माला काय करील? जे जे कपाळी लिहिले असेल तेच जर निश्चित होणार असेल तर गुरुमुळे काय अडेल का? या विचाराने शिर्डीला जाणे तसेच राहिले. कशासाठी आपले स्थान सोडा? कशासाठी गुरुच्या मागे धावत जा आणि सुखाचा जीव दुःखात पाडा? कशासाठी हा छंद चालवावा ते समजत नाही. जे जे दैवयोगाने घडेल ते ते सुख किंवा दुःख भोगूया. जर होणाऱ्या पुढे आपले काही चालत नाही तर गुरुकडे जाऊन काय होणार? जसे ज्याचे कमावलेले पाप पुण्य असेल तसे ते नको म्हणता देखील चालून येते. होणाऱ्या पुढे काही चालत नाही. दैवयोगाने मला शिर्डीला खेचून नेले. नानासाहेब चांदोरकर प्रांताधिकारी असताना वसईचा दौरा करण्यास निघाले होते, म्हणून ठाण्याहून दादरला येऊन थोडा वेळ थांबले होते.
वसईची गाडी येण्यास अजून 1 तास उशीर होता. तेव्हा ही मध्यंतराची वेळ काहीतरी कामाला लागावी असे त्यांना वाटले. अशी स्फूर्ती येत नाही. तोच दादर स्टेशनावर फक्त वांद्र्यापुरती गाडी आली आणि नानासाहेब त्यात बसले. आपल्या ठिकाणावर पोचल्यावर मला निरोप धाडला आणि मी भेट घेतल्यावर लगेच शिर्डीची गोष्ट काढली. साईबाबांच्या दर्शनासाठी केव्हा निघणार? शिर्डीला जाण्याला आळस का आणि निघण्याकरिता चेंगडपणा कशासाठी? मनाला ठामपणा का नाही? नानासाहेबांची अशी घाई पाहून मला मनात लाज वाटली. तरी पण मनाची झालेली सगळी चलबिचल त्यांना मोकळ्या मनाने मी सांगून टाकली. त्यावर मग नानासाहेबांचा प्रेमळ, शुद्ध व कळकळीचा उपदेश ऐकून शिर्डीला जाण्याच्या माझ्या इच्छेची जागृती अत्यंत आनंददायक झाली. लगेच निघतो असे वचन घेतल्यावरच नानासाहेबांनी प्रयाण केले आणि मीही मग मागे परतून लगेच निघण्याचे ठरविले. मग सर्व सामान आवरून सर्व निर्वानिरोप करून त्याच दिवशी संध्याकाळी शिर्डीला जाण्यास निघालो. सायंकाळची मेल दादर येथे उभी राहील असे समजून दादरचे भाडे भरले आणि तिथले तिकीट घेतले. परंतु मी गाडीत जाऊन बसलो आणि वांद्रे स्टेशनवरच गाडी असताना गाडी सुटण्याच्या ऐन वेळी एक मुसलमान गृहस्थ घाईघाईने आत आला. दादरपर्यंत तिकीट घेतले. हाच सुरुवातीला कामात बिघड. म्हणजे प्रथम ग्रासी मक्षी कापात, म्हणजेच पहिल्या घासातच माशी पडण्याचा योग डोकावत होता. बरोबरचे सर्व सामान पाहून त्याने मला विचारले, कोठे गमन? त्यावेळी मी म्हणालो, दादर स्टेशनवर जाऊन मनमाडची मेल मी गाठणार आहे. तेव्हा त्याने लगेच सुचविले की दादर स्टेशनवर उतरू नका, मेल तेथे थांबणार नाही, तुम्ही बोरीबंदर गाठा. ही सूचना वेळेवर नसती झाली तर दादरवर मेल मिळाली नसती आणि माझ्या अस्थिर मनात काय काय कल्पना उठल्या असता कोण जाणे. परंतु त्या दिवशी शिर्डीला जाण्याचा योग साधावा असा जणू काय तो सुमुहूर्त होता. म्हणूनच हा मनासारखा प्रसंग अचानक घडला. श्रोतृगण, अध्याय 2 भाग 2 आपण येथेच थांबूया. ओम साईराम. पण त्याआधी ह्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.